वंचित बहुजन आघाडीचे नेते रामप्रसाद थोरात यांच्या नेतृत्वात तालुका अध्यक्षांसह इतर पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी सोमवारी कार्यालयीन वेळेत पंचायत समिती कार्यालयाला भेट देऊन उशिराने येणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गुलाब पुष्प देऊन गांधीगिरी पद्धतीने स्वागत करत आंदोलन केलं। तसेच तहसीलदार सोनाली जोंधळे यांनी विविध मागण्यांचं निवेदन दिलंय। मंठा तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यास तात्काळ शासन निर्णयाप्रमाणे रेती उपलब्ध करून देण्यात यावी। मंठा मंडळाच्या दुष्काळ यादीमध्ये समावेश करून शेतकऱ्यांना निधी मिळवून देण्यात यावा। शासकीय कामाच्या नावावर होत असलेल्या काळ्या बाजारातील रेतीचा गोरखधंदा बंद करावा। संजय गांधी श्रावणबाळ योजना अंतर्गत प्रलंबित प्रकरणं तात्काळ निकाली काढण्यात यावीत आणि प्रत्येक 3 महिन्याला मीटिंग घेऊन कार्यवाही करावी। तसेच राशन दुकानदार यांच्याकडून KYCच्या नावाखाली होत असलेली लूट थांबविण्यात यावी। यासह विविध घरकुल लाभार्थ्यांना प्रश्न तात्काळ मार्गी लावावा, अन्यथा दिनांक 24 जानेवारी 2025 पासून आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशाराही दिलाय। आणि गट विकास अधिकारी मंठा हे अद्यापही 10:15 वाजेपर्यंत कार्यालयात त्या ठिकाणी राहील। या परतूर आणि मंठा तालुक्यामध्ये निरंकुश अशा प्रकारचं प्रशासन आहे। केवळ या ठिकाणच्या एक लोकप्रतिनिधीला, या ठिकाणच्या आमदाराला जर सांभाळलं तर तालुक्यातल्या जनतेकडे पाहण्याची आवश्यकता नाही, अशा पद्धतीचा समज या ठिकाणच्या अधिकाऱ्यांचा त्या ठिकाणी झालेला आहे। आणि त्यामुळे हे सर्व कार्यालय सताड जसं ज्यांना वाटेल तशा पद्धतीनं या ठिकाणचे अधिकारी वागत आहेत। आज वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं पंचायत समिती मंठा येथे 10 वाजता आम्ही या ठिकाणी सर्व पदाधिकारी उपस्थित झालो। शासनाचे असे आदेश आहेत, 5 दिवसाचा आठवडा शासकीय कार्यालयासाठी शासनाने केलेला आहे। या 5 दिवसाच्या आठवड्यात 9:45 ते 6:10 अशा पद्धतीचा शासकीय कार्यालयांचा वेळापत्रक शासनाने 5 दिवसाचं ठरवलेलं आहे। शासकीय आदेशाप्रमाणे सोमवारी सर्व कार्यालय प्रमुखांनी आणि सर्व कर्मचाऱ्यांनी आपापल्या कार्यालयामध्ये सकाळी 9:15 ते सायंकाळी 6:15 वाजेपर्यंत कार्यालयात उपस्थित असण्याची आवश्यकता असते। आज आम्ही 10:15 वाजता मंठा पंचायत समितीला भेट दिली असता या ठिकाणी केवळ आणि केवळ 3च कर्मचारी त्या ठिकाणी पाहायला मिळाले। 10:15 वाजता या ठिकाणचा सफाई कामगार या कार्यालयाची स्वच्छता करत होता। सर्व कार्यालयाच्या आस्थापनांचे वेगवेगळे जे काही कक्ष होते त्याचे कुलूप सुद्धा 10:15 वाजेपर्यंत उघडले गेलेले नव्हते। आणि आज वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सर्व कर्मचाऱ्यांचा आम्ही गांधीगिरी करून गुलाब पुष्पाच्या माध्यमातून उशिरा आलेल्या कर्मचाऱ्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान आणि सत्कार करणार आहोत। आणि त्यांना आम्ही विनंती वजा सूचना करणार आहोत की बाबा रे, प्रशासनातील अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना शासन चांगल्या पद्धतीचा त्या ठिकाणी पगार देते। हा पगार तुमच्या शान शौकासाठी नाही तर जनतेच्या सेवेसाठी देते। आणि म्हणून या 5 दिवसात तरी आपण इमाने इतबारे दिलेल्या वेळेपर्यंत काम करण्याची आवश्यकता असते, तेही आपल्याकडून त्या ठिकाणी होत नाही। याचा मी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून निषेध करतो। प्रतिनिधी अमोल राऊत, NTV न्यूज मराठी, मंठा, जालना।